नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन 1 सातारा, ऑप्शन 2 महू, ऑप्शन 3 पैठण, ऑप्शन 4 नागपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महू. आंबेडकर यांचं जन्मगाव हे महू आहे. प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय आहे? ऑप्शन 1 संभाजी, ऑप्शन 2 रामदेव, ऑप्शन 3 रामजी, ऑप्शन 4 विठ्ठल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रामजी. प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय आहे? ऑप्शन 1 लक्ष्मीबाई, ऑप्शन 2 भीमाबाई, ऑप्शन 3 जिजाबाई, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भीमाबाई. प्रश्न क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या तारखेला झाला? ऑप्शन 1 14 एप्रिल 1891, ऑप्शन 2 15 एप्रिल 1991, ऑप्शन 3 15 ऑगस्ट 1593, ऑप्शन 4 16 एप्रिल 1891. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 14 एप्रिल 1891. प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन 1 मूकनायक, ऑप्शन 2 सुधारक, ऑप्शन 3 केसरी, ऑप्शन 4 स्वराज्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 केसरी. केसरी हे पहिले वृत्तपत्र आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले आहे. प्रश्न क्रमांक 6, बहिष्कृत हितकारिणी सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? ऑप्शन 1 1920, ऑप्शन 2 1980, ऑप्शन 3 1924, ऑप्शन 4 1988. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 1924. प्रश्न क्रमांक 7, महाडचा चवदार तळे सत्याग्रह कधीच झाला? ऑप्शन 1 1927, ऑप्शन 2 1980, ऑप्शन 3 1909, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 1927. प्रश्न क्रमांक 8, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन कोठे केले? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 महाड, ऑप्शन 4 साबरमती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 महाड येथे. येथे त्यांनी ग्रंथाचे दहन केले मनुस्मृती. प्रश्न क्रमांक 9, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन 1 1980, ऑप्शन 2 1910, ऑप्शन 3 1970, ऑप्शन 4 1930. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 1930. प्रश्न क्रमांक 10, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केली? ऑप्शन 1 1890, ऑप्शन 2 1936, ऑप्शन 3 1970, ऑप्शन 4 1988. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1936. प्रश्न क्रमांक 11, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती गोलमेज परिषदांना हजेरी लावली? ऑप्शन 1 2 परिषदांना, ऑप्शन 2 4 परिषदांना, ऑप्शन 3 3 परिषदांना, ऑप्शन 4 1 परिषदांना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 3 परिषदांना त्यांनी हजेरी लावलेली आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? ऑप्शन 1 मनमोहन सिंग, ऑप्शन 2 लाला लजपत राय, ऑप्शन 3 राहुल द्रविड, ऑप्शन 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 13, राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 संत एकनाथ, ऑप्शन 3 इंदिरा गांधी, ऑप्शन 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष आहे. प्रश्न क्रमांक 14, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध बाबासाहेबांनी कोणत्या पदवीसाठी लिहिला? ऑप्शन 1 PhD,
ऑप्शन 2 DSC, ऑप्शन 3 MSc, ऑप्शन 4 B.Ed. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 DSC. या पदवीसाठी तो ग्रंथ लिहिला होता. प्रश्न क्रमांक 15. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला होता? ऑप्शन 1 22 जानेवारी 1953, ऑप्शन 2 15 ऑगस्ट 1957, ऑप्शन 3 14 ऑक्टोबर 1956, ऑप्शन 4 16 ऑगस्ट 1956. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 16 ऑक्टोबर 1956. आजचा आपला हा पार्ट 1 संपलेला आहे. उरलेले प्रश्न आपण पार्ट 2 मध्ये बघूया. तुम्हाला हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे स्पर्धा परीक्षांसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.